जेवण्यासाठी कितीही भाज्या असतील, चटण्या असतील तरीसुद्धा एखादा असा पदार्थ चटपटीत असायला हवा की ताटामध्ये 2 घास जास्तीचा जातो. तर आज आपण असाच मस्त चटपटीत आणि खमंग करायला साधा सोपा असलेला अगदी कुरकुरीत आणि खमंग साधारण 15 दिवस टिकून राहतो तर दुधीच्या वड्या कशा करायच्या ते पाहूया. दुधी न खाणारे देखील अगदी मागून खातील असा प्रकार आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराची दुधी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर स्वच्छ धुवून पुसून त्याचा पुढचा मागचा देठाचा भाग तीन कट करून घेतलेला आहे. मधोमध 2 चिरा देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला मोठ्या किसणीने छान असं किसून घ्यायचं. याचा साल आपल्याला काढून घ्यायचा आहे. मोठ्या किसणीने किसून घेतल्यामुळे छान असं किस दिसून येतो. या ठिकाणी दुधी सगळं मी किसून घेतलेलं आहे. दुधीमध्ये भरपूर असं पाणी असतं तर त्यासाठी या ठिकाणी आता किसून बाजूला ठेवूया. आता यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे इतकं धने, 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये 5 ते 6 काळे मिरी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्सरला थोडंसं जाडसर असं भरड काढून घ्यायची या पद्धतीने. त्यानंतर आता यामध्ये 2 इंचाचं आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर कवळ्या देठासहित टाकून घेतलेला आहे. सोबतच कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे ज्यामुळे याचा स्वाद छान येतो. तिखट नसलेल्या इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि तिखटासाठी इथे मी 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि मुठभर इतकं चणा डाळ, मुठभर इतकं शेंगदाणे घेतलेले आहे. चणा डाळ भिजवलेली घेतलेली आहे बरं का. हे सगळं मिक्सरला फिरून घ्यायचं. तयार झालेलं वाटण किसून घेतल्या दुधीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर इथे मी टाकून घेतलेला आहे. तर याचबरोबर इथे मी पाव चमचा हिंग आणि इथे मी साधारण एक अर्धा चमचा काळं मीठ आणि त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चाट मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी 1 वाटीभर इतकं बेसन पीठ, अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. दुधीला स्वतःचं पाणी असतो त्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायची गरज नाही. फक्त याला छान घट्टपणा आणि बाइंडिंग येईल इतपत आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे. एकदा तांदळाचं पीठ थोडंसं कुरकुरीतपणासाठी टाकून घेतल्यानंतर परत टाकण्याची काही गरज नाही. लागेल तसं बेसन पीठाचा वापर करायचा आहे. या ठिकाणी छान असं साधारण 1-2 वाटी इतकं पीठ टाकून घेतलेलं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. एवढं पीठ मला पुरेसं झालेलं आहे. आता दुधीच्या कन्सिस्टन्सीवरून त्यात पाणी किती आहे त्यानुसार तुम्हाला पीठ कमी जास्ती लागू शकते. फक्त आपल्याला वड्या थापता येईल या पद्धतीने पीठ तयार करायचं आहे. ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून छान असं थापून घेतलेलं आहे आणि थोडंसं भिजवलेली चणा डाळ वरतून छान पेरून घेतलेली आहे आणि सोबतच तीळसुद्धा लावून घेतलेलं आहे. थोडंसं थापून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण ढोकळा वाफून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे ताटसुद्धा वाफून घ्यायचं आहे. वाफून घेते वेळेस कढईमध्ये पाणी टाकायचं, स्टँड ठेवायचं आणि पाणी थोडंसं गरम झालं की हे ताट ठेवायचं आणि झाकण गच्च लावायचं. 15 ते 20 मिनिटाला आपल्याला छान असं वाफून घ्यायचं आहे. तर हे जे ताटलीमध्ये जे थर लावलेलं आहे पिठाचं जास्त जाड असं लावलेलं नाही. तर या ठिकाणी शिल्लक राहिलेले सुद्धा त्याच पद्धतीने दुसऱ्या ताटामध्ये लावून घेतलेला आहे. साधारण एक 15 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया तर इथे रंगसुद्धा चेंज झालेला आहे. सुरीने चेक केल्यानंतर कोरडं निघत आहे. याचाच अर्थ हे सगळं छान असं वाफल्या गेलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे वड्या तयार झालेल्या आहे. शिल्लक राहिलेलं जे ताट आहे ते सुद्धा याच पद्धतीने मी वाफून घेणार आहे. पाणी जर नसेल तर पाणी टाकून घ्यायचं, मगच वाफून घ्यायचं. वाफवते वेळेस कमी गॅस ठेवायचा म्हणजे छान असं कमी गॅसवर वाफल्या जाते. या ठिकाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झालं की छान आवडीप्रमाणे आता हे वड्या कट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता जास्त असं जाड ठेवलेलं नाही. आता या पद्धतीच्या तयार झालेल्या वड्या फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. 15 दिवस टिकून राहतो. तर फ्रीजमध्ये हे साधारण 5 ते 6 दिवस टिकून राहतो. फ्रीजरमध्ये आणखीन जास्त दिवस टिकून राहतो. पण एवढ्या छान झालेल्या वड्या असतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडणार नाही. लगेचच पटकन सरून जातात एवढे खमंग आहेत. तर आता तयार झालेल्या वड्या आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला हे वड्या टाकून घ्यायचं आहे. वड्या टाकून घेतल्यानंतर आता गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आणि एका साईडला छान असं खमंग भाजून झालं की पलटून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा कारण वड्या दोन्ही साईडला छान असं आतमधल्यापर्यंत तळायला थोडंसं वेळ लागतं. त्यासाठी गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा नाही, नंतर मग ते वड्या एवढे कुरकुरीत होणार नाही. दोन्ही साईडला छान असं तळून झालं की झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं.
तर यासोबत खाण्यासाठी फक्त टोमॅटो सॉस असेल तरीही चालू शकतो. खमंग आणि कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर यावर थोडंसं चाट मसाला पेरून घ्यायचा किंवा मी 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की मस्त मसाला कसा तयार करायचा. ते मसाला जरी तुम्ही तयार करून यावर टाकलं तरीही चालू शकतो. नसेल तर साधा चाट मसाला, काळं मीठ जरी टाकून खाल्लं तरी खमंग लागतो. नक्की ट्राय करून पहा. साधा सोपा हा प्रकार आहे. जर आवडल्यास लाईक करा.